नमस्कार. कधी असा विचार केलाय का की आपल्या आतच एक अशी शक्ती आहे जी आपलं यश आणि अपयश ठरवते? हो, ही शक्ती म्हणजे मनोबल. आणि आज आपण यशाच्या याच सर्वात मोठ्या किल्लीबद्दल बोलणार आहोत. चला सुरुवातच करूया या एका खूप महत्वाच्या विचाराने. हे फक्त पूर्वीचे ऋषीमुनीच नाही, तर आजचं विज्ञानही मानतं की आपलं शरीर नव्हे तर आपलं मनच आपल्या आयुष्याची गाडी चालवतं. तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आपण मनोबल म्हणजे काय हे समजून घेऊ, ते खचल्यावर काय होतं ते बघू, इतिहासातून काही उदाहरणं घेऊ, मनोबल वाढवायचे मार्ग शोधू आणि शेवटी यशाचं खरं रहस्य काय आहे हे जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर ही जी अदृश्य शक्ती आहे, हे मनोबल, हे नेमकं आहे तरी काय? आपल्या पहिल्या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. मनोबल म्हणजे फक्त चांगलं वाटणं किंवा पॉझिटिव्ह विचार करणं नाहीये. ही एक आतली ताकद आहे, एक संकल्पशक्ती, जी आपल्या संपूर्ण शरीराला आणि अस्तित्वाला दिशा देते. आता हे समजून घेण्यासाठी एक खूप सोपी उपमा आहे. असं समजा की आपलं शरीर म्हणजे घरातल्या वेगवेगळ्या उपकरणांसारखं आहे. म्हणजे घरात जसे बल्ब, पंखे किंवा हीटर असतात तसंच. आणि मनोबल म्हणजे काय? तर ती वीज आहे, ती ऊर्जा जी आपल्या नसांमधून वाहते आणि या सगळ्या उपकरणांना म्हणजेच आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला शक्ती पुरवते. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की या मानसिक ऊर्जेशिवाय, या विजेविना अगदी धडधकट शरीर सुद्धा काहीच कामाचं नाही. अगदी तसंच जशी विजेविना घरातली उपकरणं निकामी पडून राहतात. पण काय होतं जेव्हा ही आतली ऊर्जा कमी होते, म्हणजे जेव्हा मनोबल खचतं, तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात. चला तेही बघूया. इथे बघा फरक किती स्पष्ट आहे. एकीकडे खचलेलं मन आहे जे आयुष्य निराशेने आणि भीतीने भरून टाकतं, तर दुसरीकडे दृढ मन आहे जे उत्साह आणि धाडसाला जन्म देतं. आणि हे नातं इतकं घट्ट आहे की जेव्हा मनोबल खचतं तेव्हा शरीरात असे काही विचित्र आजार डोकंवर काढतात की ज्यांचं निदान करणं कधीकधी डॉक्टरांना सुद्धा अवघड होऊन बसतं. ही काही उदाहरणं बघा. ती आपल्याला सांगतात की कमी मनोबलामुळे जी भीती निर्माण होते ती माणसाला आत्मनाशाकडे कसं घेऊन जाऊ शकते. माकड असो किंवा पक्षी, भीतीमुळेच त्यांचा घात होतो. यावर एक खूप छान बोधकथा आहे. यमराजाने मृत्यूला 1000 लोकांचा जीव आणायला पाठवलं, पण तो परत आला तेव्हा 2000 लोक मेले होते. यमराजाने विचारलं, असं का? तर मृत्यू म्हणाला, मी तर फक्त 1000च मारले, बाकीचे 1000 तर भीतीनेच मेले. ठीक आहे, ही झाली नकारात्मक बाजू. पण आता आपण काही अशी अविश्वसनीय उदाहरणं पाहूया जिथे प्रचंड इच्छाशक्तीने मोठमोठ्या शारीरिक मर्यादांवर सुद्धा मात केली. विचार करा, भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर 6 महिने जिवंत राहिले. राणा सांगा 60 जखमा होऊनही लढत राहिले. या सगळ्या महापुरुषांनी हेच सिद्ध केलं की शरीराच्या वेदनेपेक्षा मनाची ताकद कितीतरी पटीने मोठी असते. म्हणजे खरा मुद्दा हा आहे की इतिहास साक्षी आहे, मोठी युद्ध केवळ शस्त्रांच्या जोरावर नाही तर सैनिकांच्या आणि सेनापतीच्या धैर्यावर, त्यांच्या मनोबलावर जिंकली जातात. मग आता साहजिकच प्रश्न पडतो की ही इतकी मोठी शक्ती आपण स्वतःमध्ये कशी वाढवू शकतो? चला तर मग आता त्यासाठीचा एक सोपा आणि व्यावहारिक मार्ग समजून घेऊया. ही प्रक्रिया आहे ना, ती अगदी व्यायाम करून शरीर बनवण्यासारखी आहे. म्हणजे सुरुवातीला छोटी कामं घ्या, ती पूर्ण करण्याचा पक्का निश्चय करा. त्यातून जो आत्मविश्वास मिळेल त्याच्या जोरावर हळूहळू मोठी ध्येय गाठा. पण ही शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आत जागा तरी किती आहे? असं म्हणतात की आपण आपल्या मेंदूच्या क्षमतेचा अगदी लहानसा भाग वापरतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपल्या मेंदूची तब्बल 93% शक्ती ही न वापरलेली सुप्त अवस्थेत पडून आहे. आणि हीच शक्ती आपल्या इच्छाशक्तीने जागृत होण्याची वाट बघत आहे. आणि असं समजू नका की हे अशक्य आहे. इतिहास आपल्याला सांगतो की कालिदास किंवा आइन्स्टाईनसारख्या व्यक्ती, ज्यांना सुरुवातीला सामान्य समजलं गेलं, त्यांनी केवळ आत्मसंकल्पाच्या जोरावर स्वतःला महान बनवलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक प्रकारची शक्ती म्हणजे खरं मनोबल नसतं. यात एक खूप महत्वाचा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. खरं मनोबल हे नेहमी चांगल्या विचारांवर, आदर्शांवर उभं असतं. त्याला आतून एक आशीर्वाद मिळतो. याउलट गुन्हेगारांमध्ये जी ताकद दिसते तो एक उन्माद असतो, वाळूच्या भिंतीसारखा, जो कधीही कोसळू शकतो.
म्हणूनच हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपली इच्छाशक्ती खऱ्या अर्थाने ताकदवान आणि चांगली तेव्हाच बनते जेव्हा तिच्यासोबत एक चांगला सकारात्मक हेतू जोडलेला असतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर. जो माणूस हे खरं आदर्शवादी मनोबल वाढवतो त्याला आयुष्यात नेमकं काय मिळतं? असं म्हणतात की ज्याचं मन मजबूत आहे, जो मनस्वी आहे, तोच व्यक्ती तेजस्वी, उत्साही आणि शेवटी यशस्वी होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं. ही आतली शक्ती बाहेरच्या जगात खूप काही बदल घडवते. अशी व्यक्ती संकटांना संधी बनवते, कामात यश मिळवते, वाईट सवयींवर मात करते आणि स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण मिळवते. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? तो हाच की माणसाची सगळ्यात मोठी शक्ती कोणतीही बाहेरची वस्तू नाही, तर त्याचं स्वतःचं कमावलेलं मनोबलच आहे. मनोबलाच्या शक्तीबद्दलचं हे सखोल विवेचन इथेच संपत आहे. हे सगळे विचार युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मनोबल अनेकानेक सफलताओं की कुंजी या पुस्तकातील आहेत. आपल्या आतल्या या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न नक्की करा. नमस्कार.